असं वाटतं. अहो कुठं संताप व्यक्त केला तुमच्या चॅनलच म्हणायला लागलं बा एकटंच लई संताप तरी व्यक्त केला का? म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला, म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केलाय? अहो तुमच्यासारखे गुणगान कोणाचेच गात नाही मी, कोणाचेच नाही गात. इतके गुणगान होतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे. मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठाले त्याला व्यासपीठ उभा राहिले याचा अर्थ राजकारण हातात. तुम्ही लय वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय? काही नेते विनंती करतायत की 10वी-12वीची परीक्षा आहे, त्यामुळे जर रस्ता रोको झाला तर विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो. तुम्ही विनंती केली की जर कुणी विद्यार्थी अडचणीत सापडला तर गाडीवर सोडा. तर एकीकडे विनंती केली जाते, तुम्ही त्यांना दुसरीकडे अडचण येऊ नये विद्यार्थ्यांना असे सांगताय. काय सांगाल नेत्यांना सुद्धा की ही तयारी केली त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचत नाहीये का? त्याला मेसेज द्यायचं लायकीच तरी आहे की त्याने आता त्याला लायकीचं तरी पाहिजे. मग त्याला मेसेज देता येईन, दादा आम्ही असं असं केलंय, आम्ही तसं केलंय, परीक्षा 10ला येतात, आम्ही 10:30 रस्ता रोको ठेवलाय. म्हणजे पोरांना अगोदरच केंद्रावर जावं लागत असतं अर्धा घंटा आधी, कारण त्याला तिथं त्याचा नंबर बघावा लागतो, हॉल तिकीट बघायला लागतं. ते आता शिकलेलंच नाही, ते मला शिकलेलं नाही म्हणते, बधीर झालेलं डोक्याचं सगळ्या दुनियाचं. मला सांगा 10:30 पेपर म्हणल्यावर 11ला जाऊन सांभाळलं चालेल का विद्यार्थ्याला? तो 10 पावणे 10लाच हजर असतो. तेव्हा कशातच काही नसतं रस्त्याने. 10:30च्या पुढे लोक जमा सुरू होत असते आंदोलनाला. आणि त्यांचा पेपर सुटल्यावर त्यांना काही टेन्शन आहे का? 10-15 मिनिटं लेट बी झालं तरी पेपर सुटायच्या आधीच रस्ता रोको सुटायला लागला. आणि जर कोणाला अडचणच आली तर आम्ही सांगितलं ज्या विद्यार्थ्याला अडचण येईन तो मागून जर पुढे आला, मग ते जर म्हणला माझी गाडी मागं गुतली ट्रॅफिकमध्ये, तर त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर मराठ्यांनी बसवा आणि थेट केंद्रावर नेऊन सोडा, परीक्षा केंद्रावर. इतक्या व्यवस्था करायच्या सांगितल्या. तरी पण काय असतं, सरकार एखादा डाव रचू शकतं, विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडविणार. मी आधीच सावध करतोय मराठ्यांना पण आणि पत्रकार बांधवांना सुद्धा आधीच, की ते परीक्षा बुडवणार, तेच दाखवणार की परीक्षा बुडल्या म्हणून तेच याचिका दाखल करणार. हे प्रयोग सरकार करणार. कारण मी 10% स्वीकारत नाही आरक्षण दिलेलं. आणि मग कसं रोखायचं? मग एखादा लढत असणारा माणूस जर ऐकत नसला तर त्याला बदनाम करावं लागतं. जुनी मनच आहे, त्याला बदनाम करावं लागतं. आणि मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे, मी माझ्या समाजावर माया करतो, माझ्या समाजावर प्रेम करतो, माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. मग जर निष्ठा नसते समाजावर तर हे होऊच शकत नाही. जशी प्रत्येकाच्या कुटुंबावर माया असते, निष्ठा असते, त्याला प्रेम असतं, तरच ते कुटुंब टिकत नाही. माया जर नसते तुम्ही 6 महिने लढत नसतो. देवा इतकीच निष्ठा माझ्या समाजावर, मी त्यांनाच आहे बाप म्हणलं. आणि माझ्या समाजावर निष्ठा नसते, माझं कुटुंब सोडून मी इकडे बसलोच नसतो, रचित कुटुंबाकडे जाऊन आलो असतो. मला कोण होतं बघायला? खरं बोलतोय मी. माझी समाजापेक्षा मला कुटुंब सुद्धा मोठं नाही, इतकी निष्ठा माझी समाजावर. पण आता मी ऐकत नाही, मी मॅनेज होत नाही. मी समाजासाठी काम करतो, समाजाला न मिळणार आरक्षण दिलंय म्हणतोय मी. म्हणून मग आता हे रोखत नाही तर सरकारने मला बदनाम करायचं ठरवले. बदनाम करणार सुद्धा, अरे बाबा रात्री कळलं मला, ब्या काय सापडून आणले बाबा तुम्ही बदनाम करणारी सरकारने. मला माहित नव्हतं, तोर काही नाही बोललो मी जास्त. अरे बदनाम करणाऱ्याबद्दलची हिस्ट्री माहीत झाल्यात मला, माझ्या तोंडाने सांगायसारखे सुद्धा नाहीत. चल पुढं. पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. हा बोल ना. असं म्हणाले की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. ते म्हणले असते ते तर कवा तशीच ट्रीटमेंट असते त्यांची धोरणाच्या बाहेरची. तिथून बघा तुम्ही पहिल्यापासून ते कवाच एखाद्या गोरगरिबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले, कवा किचकटच बोललेले, म्हणजे कुंकड बी गोंधळ होईन असलंच बोललेले.